अकबरापासून औरंगजेबापर्यंत कित्येक बादशहांनी या महाराष्ट्रावर अतोनात अन्याय केले। इथली संपत्ती, धरती, देऊळे सर्व लुटून नेले। महाराष्ट्राचा मान स्वाभिमान पायदळी तुडवला जात होता। अवघा महाराष्ट्र यातून मुक्ती मागत होता आणि जगदंबेला साकडे घालत होता। करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, कंस रावण तूच मारले, हिरण्यकश्यपूची आतडी तूच काढली, सागर बांधून या श्री करशी लंकेची होई, एक चंडमुंड भंडार सुरभिनी जगदंबे, दंड दंड विशाल सुरभिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिते तुझ्या भवाने दार उघड, दार उघड भये, दार उघड। आणि महाराष्ट्राबरोबरच जगदंबेच्या चरणी जोगवा मागत होती या महाराष्ट्राची आई जिजाऊ आऊसाहेब। महाराष्ट्रावर झालेल्या प्रत्येक अपमानाचा सूड घेण्याची भावना त्यांच्या मनामध्ये जागी होती। त्यांचा जीव तळमळत होता, तडफडत होता आणि त्या जगदंबेला मागणं मागत होत्या, जोगवा मागत होत्या। उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे, निर्दावण्या या दैत्य झुंडी अंबिके वरदान दे, अंबिके वरदान दे। हे जगदंबे, 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत राहिलेल्या द्रौपदीला तू जोगवा घातलास, कंसावर सूड उगवण्यासाठी देवकीला तू जोगवा घातलास, कौशल्येला तू जोगवा घातलास, आता तू मला जोगवा घाल। तुझ्या वज्र कंकणांचं आणि मळवटाचं बळ मला दे जगदंबे। या रावणांच्या असंख्य मुंग्यांनी मी तुझी ओटी भरली। हे महिषासुरमर्दिनी, मला जोगवा घाल। आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये। नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आदिमाय तू भवानी सारस्वतीची जननी। नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी, आदिमाय तू भवानी
महाराष्ट्राची ही कळकळ, ही तडफड जगदंबेनं ऐकली आणि जगदंबेनं या महाराष्ट्राला वरदान दिलं. जिजाऊच्या मस्तकातला संताप तिच्या गर्भात उतरत होता. महिन्यामागून महिने उलटत होते. शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या तीव्र जटा आणि नाणेघाटाच्या भयान ओठा. मराठी मुलखातल्या साऱ्या कुलदेवता घावी फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत होत्या. फाल्गुनाच्या काळोख्या तृतीयेची ती रात्र स्वयं जिजाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 मुलगा मुलगा मराठ्यांच्या महापुरुषाला पुत्र सह्याद्रीला, पुत्र महाराजाला, पुत्र भारतवर्षाला. जिजाऊ साहेब आपलं स्वप्न शिवाच्या डोळ्यात शोधित होत्या. माझ्या शिवानं कालचक्रच फिरवावं. आपली स्वप्न फार फार मोठी आहेत राणी साहेब. माझीच काय, पण ज्ञानेश्वरांचीही स्वप्न माझ्या शिवानं पुरी करावी. जो जे वांछिले तो ते लाभ. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. माझ्या शिवानंही 16व्या वर्षी स्वराज्याचा पहिला किल्ला जिंकावा. पंत तथास्तु मुली, तथास्तु. शिवा, तुमच्याशी खेळायला हे मावळी संगडी खोडामुळे. राजे, लवकर लवकर मोठे व्हा. आणि शिवा मोठा होत होता. राणी साहेब, मुलं कशी फुलपाखरासारखी वागत आहे. ही आजची फुलपाखरं उद्याची गरुड व्हावीत. पंत, मीच केवळ तुमची आई नाही बरं. अशा असंख्य आया तुमच्याकडे आशेनं बघतायत. राजे, मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. मी मोठा होईल, खूप खूप मोठा होईल. माझ्या वडिलांच्या सारखा, माझ्या मामांच्या सारखा, माझ्या आजोबांच्या सारखा. म्हणजे बादशहाचे जहागीरदार. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवणार? नाही नाही राजे, तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. तुम्ही जर बादशहाचे मुजरेबाज गुजरे झालात तर मराठी मुलखातली सारी दैवत आपले सारे हात कपाळाला लावून रडत बसतील आणि म्हणतील, पुत्र करंटा निपजला.
या साऱ्या अपमानांचा सूड उगवण्यासाठी राजे तुम्ही बंड करा. तुमच्या तलवारी साक्षात तुळजाभवानी वास्तव्य करू. तुमच्या बंडाचा जय जयकार करीत हा सह्याद्री तुम्हाला पहिला मुजरा करू. कोकणचा समुद्र आपल्या तुफानी लाटांच्या पायघड्या घालीत घालीत तुमच्या बंडाला सामोरा येईल. हा सह्याद्री तुम्हाला ओरडून सांगतोय, राजे, तुम्ही या जुलमी सिंहासनाविरुद्ध शिवबा, साऱ्या देवदैवतांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला. मनात आणा, तुम्ही कालचक्रालाही फिरवू शकाल. आऊसाहेब, तुमची इच्छा हीच तुळजाभवानीची आज्ञा. हर 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 हर. शिवनेरीवर क्रांती सूर्याचा जन्म झाला होता. हा क्रांती सूर्य तळपत होता बुद्धीच्या तेजाने. साक्षात जगदंबेचं स्वरूप असणाऱ्या आऊसाहेब शिवरायांकडून एक एक धडा गिरवून घेत होत्या. पण आता हा क्रांती सूर्य शक्ती सूर्यात बदलू लागला होता. आऊसाहेबांचा शिवबा आता जनतेचा शिवाजी राजा होऊ लागला होता. शिवाजी महाराज एक एक करून वेगवेगळ्या शस्त्रविद्यांचे धडे घेऊ लागले. मावळ जाग झालं, तांबड फुटलं भगवजी. मावळ जाग झालं, तांबड फुटलं भगवजी. गुलामी अंधार पिटा, सूर्य शिवबा उगवजी. महाराष्ट्रावर चालवणारं होतं एक सुलतानी संकट. ज्या संकटानं ना सोडली माणसं, ना सोडली मंदिरं, ना सोडले मंदिरातले देव. अफजल खान स्वराज्याचा एक एक प्रदेश तुडवत स्वराज्यात हत्तीसारखा चालून येत होता. शिवाजी शिवाजी शिवाजी, कौन शिवाजी? इस पहाड़ का चूहा, मैं तो उसे मुट्ठी में पकड़ लूंगा. अफजल्याची वक्रदृष्टी स्वराज्यावर पडत होती. स्वराज्याची माऊली पुढे आली. शिवरायांना म्हणाली, शिवबा, स्वराज्यातल्या आया बहिणी आता सुरक्षित राहिल्या नाहीत, ना मंदिरातील देव सुरक्षित आहेत. शिवबा, जर मंदिरात देव सुरक्षित ठेवायचे असतील तर आता तुम्हाला पुढे यावं लागेल.
ही आई जगदंबेने दिलेली तलवार घ्या आणि त्या महिषासुराचे मस्तक माझ्या चरणी आणून टाका. आऊसाहेब, अफजल्याचं प्रत्येक पाऊल आमच्या कानापर्यंत येऊन पोहोचलंय. स्वराज्यात धुडगूस घालणारी ही रानडुकराची जात आता ठेचून काढायला हवी. स्वराज्यातील आया बहिणींची इज्जत वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. आऊसाहेब, आपण चिंता करू नका. या अफजल खान रूपी हिरण्य कश्यपूचं पोट फाडून कोथळा आम्हीच बाहेर काढणार. आऊसाहेब, आम्हाला आज्ञा द्या आणि आशीर्वाद द्या. राजे, सुखरूप परत या. ही स्वराज्य जननी तुमची वाट पाहते. जगदंब जगदंब जगदंब. जावळीचं खोर तुडवत अफजल खान प्रतापगडाच्या दिशेने निघाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा शामियाना पडला. शिवाजी महाराज अफजल खानाच्या शामियान्यापर्यंत येऊन पोहोचले. महाराजांनी शामियान्यात पाऊल टाकताच अफजल्या बरसला. आओ शिवाजी, आओ, आ जाओ, हमारे गले लग जाओ, आओ. खान साहब, आप तो हमारे चाचा जैसे हो. हमें थोड़ा सा आपसे डर लगता है. अगर हो सके तो ये आपके बंदे बाहर भेज दीजिए. शिवा, पहाड़ का चूहा डर गया हमसे. जाओ, बाहर जाओ. आओ शिवा, आओ, हमारे गले लग जाओ, आओ. शिवराय एक एक पाऊल टाकत अफजल खानाच्या दिशेने निघाले. भला मोठा देह असणारा अफजल खान आपल्या बाहुफळावर शिवरायांना जवळ बोलवत होता, म्हणत होता, या शिवाजी राजे या, आम्हाला मिठी मारा, या, जवळ या. जणू काही शिवरायांना आपला मृत्यू जवळ बोलवत होता. महाराज जवळ आले. महाराजांनी अफजल्याला मिठी मारली. अफजल्यानं आपल्या कमरेला लावलेला पिछवा काढला आणि शिवरायांवर वार केला. तडा होतोय हे लक्षात देताच शिवाजी महाराजांनी वाघ नखे अफजल्याच्या पोटात खोपसली आणि शरीर कोथळा बाहेर काढला. हिरण्य कश्यपूचं पोट फाडावं आणि कोथळा आतडी कातडी बाहेर पडावी त्याप्रमाणे अफजल्या घायाळ होऊन खाली पडली. पन्हाळा, स्वराज्याच्या सीमेवर असणारा पन्हाळा शिवरायांना खोडावत होता. अफजल्याला मारून आता पन्हाळा काबीज करायचा अशी मोहीम महाराजांनी आखली आणि 1669 साली बांदल सेनेनं पन्हाळा काबीज केला. स्वराज्याचा भगवा पन्हाळ्यावर फडकू लागला. माझ्या मावळ्यांनो, छातीच्या ढाली करत हे गडकोट तुम्ही स्वराज्यात आणलाय. आज यावर डोलणारा भगवा हा तुमच्या रक्तानं पवित्र शिंपडण करून स्वराज्याला दिलेलं आंदोलन आहे. फुलाजी, रायाजी, आपल्या बांदल सेनेचा पराक्रम आणि शर्थ पाहून ही धारिणी सुखावली. आता या गडकोटांची देखरेखही आपणच करावी. काय बोला, हर हर महादेव.